विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझे नाव आहे काळे SS. माझा विषय आहे OCM. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला व्यवस्थापनेची तत्वे हे प्रकरण पाहतोय. या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनेचे तत्वांचा आपण अभ्यास करत आहोत. यामध्ये प्रस्तावना पाहिली, अर्थ, व्याख्या, त्यानंतर तत्वांचे स्वरूप हे सुद्धा आपण पाहिलेले. आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व, तर व्यवस्थापनाची तत्वे ही सामाजिक शास्त्राची आहेत. ही तत्वे, व्यवस्थापनाची तत्वे ही सर्वत्र लागू पडतात. ही तत्वे असतात, ही तत्वे, या तत्वांचे जे स्वरूप आहे ते म्हणजे गणित, रसायनशास्त्र किंवा विज्ञानासारखे परिपूर्ण नसते. तर ही तत्वे व्यवस्थापकाला मार्गदर्शक ठरत असतात. आणि व्यवस्थापक या सर्व तत्वांचा वापर संघटनेमध्ये आणि व्यवसायामध्ये करत असतो. त्यानंतर त्यांनी सांगितले की व्यवस्थापनाची तत्वे ही स्वरूपानुसार बदलली जातात किंवा गरजेनुसार बदलली जातात आणि गरजेनुसार बदलून त्यांचा वापर केला जातो. त्यानंतर त्यांनी सांगितले की कोणत्याही संघटनेमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही संस्थेमध्ये प्रत्येक जण या व्यवस्थापन तत्वाचा वापर करत असतो आणि त्यामध्ये होणाऱ्या ज्या समस्या आहेत, विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात, त्या समस्या सोडवण्यासाठी ही तत्वे मार्गदर्शक ठरत असतात. आणि या तत्वांच्या सहाय्याने या समस्यावर, निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यावर उपाययोजना राबवल्या जातात. आणि त्यामुळं व्यवस्थापनाची तत्वे ही प्रत्येक संस्थेच्या आकारानुसार, स्वरूपानुसार आणि परिस्थितीनुसार बदलली जातात. आणि प्रत्येक संस्था आणि प्रत्येक संघटना आपल्या व्यवसायामध्ये होणाऱ्या बदलानुसार या व्यवस्थापन तत्वांचा उपयोग करत असते. आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. त्यातील पहिला आकडा पाहणार आहे आपण, व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. महत्त्व, व्यवस्थापकामध्ये उपयुक्त निर्माण करते. व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. किंवा उपयुक्त का, तर व्यवस्थापनाची तत्वे ही सारखीच असतात असे नाही, तर ती स्वरूपानुसार आणि गरजेनुसार बदलली जातात. सर्वच व्यवस्थापक संस्थांना या व्यवस्थापन तत्वांची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि मग या तत्वांचा उपयोग करून ही संघटना किंवा व्यवसाय हा उद्दिष्टाकडे जात असतो. त्यानंतर त्यांनी सांगितले की व्यवस्थापन तत्वांचा वापर करताना व्यवस्थापकाला जास्तीत जास्त जाणीव निर्माण होते. कारण व्यवस्थापक असा आहे की तो सर्व गोष्टीशी समन्वय साधत असतो. किंवा त्याने सांगितलेलं आहे की व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण झाली तरच संघटना पुढे जाणार आहे किंवा व्यवसाय पुढे जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त ज्या समस्या असतील संघटनेमध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात संघटनेमध्ये, याचा विचार हा व्यवस्थापक करतो. आणि व्यवस्थापकाचीच भूमिका जास्तीत जास्त आहे की समस्येवर उपाययोजना राबवल्या पाहिजेत. समस्या म्हणजे कोणत्या, की कर्मचाऱ्यांच्या मध्ये गैरसमज निर्माण होते किंवा एखाद्या यंत्राची बिघड होणे किंवा आणि अशा विविध परिस्थितीनुसार समस्या निर्माण होतात. आणि त्या परिस्थितीनुसार समस्या निर्माण झाल्या असेल तर त्या समस्येवर व्यवस्थापक हा विचार करतो. आणि व्यवस्थापकाने जर विचार केला तरच त्या समस्या सुटणार आहेत. आणि म्हणून व्यवस्थापक काय करतो की या व्यवस्थापन तत्वांचा उपयोग करतो, व्यवस्थापन तत्वांचा उपयोग करतो किंवा मार्गदर्शन घेतो आणि मग त्या पद्धतीने त्या समस्यावर उपाययोजना राबवतो. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचे आहेत
ते म्हणजे विविध लोकांशी संपर्क साधला पाहिजे. आणि विविध लोकांशी संपर्क साधला तर कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होतात, कोणत्या धोक्याच्या माध्यमातून उपाययोजना राबवल्या पाहिजेत, कोणत्या प्रकारच्या उद्दिष्टांना महत्त्व दिलं पाहिजे, अशा पद्धतीनं व्यवस्थापकामध्ये जाणीव निर्माण होते. आणि म्हणून त्याने सांगितले की व्यवस्थापनामध्ये किंवा संघटनेमध्ये जर व्यवस्थापकाच्या मध्ये जर जाणीव निर्माण झाली तर ती संघटना पुढे जात असते आणि उद्दिष्ट गाठत असते. कारण उद्दिष्ट आणि संघटनेचं नफा हा व्यवस्थापकाच्या माध्यमातून होत असतो. आणि व्यवस्थापकच ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा विचार करत होतो. कारण व्यवस्थापन म्हणजे तुम्ही पाहिलं इतरांच्याकडून काम करून घेण्याची कला होय. म्हणजे व्यवस्थापन कसं आहे की इतरांच्याकडून काम करून घेतलं तरच व्यवस्थापन होणार आहे. म्हणजे संस्था असू द्या, संघटना असू द्या, यामध्ये तुम्हाला व्यवस्थापकाच्या माध्यमातून व्यवस्थापन करायचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की नियोजन हा पाया आहे, नियंत्रण हा शेवट आहे. म्हणजे दोन्ही घटक आणि दोन्ही घटक हे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आणि म्हणून सांगितले त्यांनी व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव कशामुळे तयार होते तर व्यवस्थापनाच्या तत्वामुळे. आणि व्यवस्थापनाची तत्वे ही गरजेनुसार बदलली जातात. जिथं बदल आहे त्या ठिकाणी बदलली जातात आणि त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आणि म्हणून पहिलं सांगितलंय व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. दुसरं आपण बघणार आहे ते म्हणजे संसाधनांचा प्रभावी वापरास मदत. दुसरं बघूया. संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. संसाधनांच्या प्रभावी वापरास मदत. आता संसाधने अनेक प्रकारचे आहेत. संसाधने अनेक प्रकारचे आहेत. कारण संसाधनांच्या सहाय्याने प्रभावी वापरास मदत होते आपल्याला. मग संसाधने सांगितलेली. संसाधने ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे भौतिक साधने. भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये आपण पाहणार आहोत यंत्रसामग्री, पैसा, साहित्य. भौतिक साधनामध्ये पाहता आपण यंत्रसामग्री, पैसा आणि साहित्य. तर दुसरा घटक आहे तो म्हणजे मानवी संसाधने. मानवी संसाधनामध्ये येणार आहे मनुष्यबळ. मनुष्यबळ आणि श्रम. तर हे दोन घटक आहेत. भौतिक साधनामध्ये यंत्रसामग्री आहे, पैसा आहे, साहित्य. तर मानवी संसाधनामध्ये मनुष्यबळ आणि श्रम आहे. मनुष्यबळाच्या साहाय्याने आपण उत्पादक, भूमी, भांडवल, श्रम याचा वापर करून आपण पुढे जात असतो. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलंय की मानवी श्रमाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. एकत्रीकरण केलेलं आहे. एकत्रीकरणातून संघटन करायचं आहे आणि संघटनातून तुमचं उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर मानवी संसाधन आहे, भौतिक साधने. भौतिक साधनामध्ये यंत्रसामग्रीची गरज आहे, पैसा आहे, साहित्य. परंतु हे दोन्ही घटक सुद्धा तेवढ्याच महत्त्वाचे. हे दोन्ही घटक एकमेकाशी नियंत्रणात आणले पाहिजेत आणि दोन्ही घटकांच्या सहाय्याने समन्वय साधला पाहिजे. आणि दोन्ही घटकातून तत्वांचा वापर करून किंवा यंत्रांचा वापर करून शिस्त नावाचा घटक राबवला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की ह्या संसाधनांचा प्रभावी वापरास मदत करत असताना तुम्हाला की जास्तीत जास्त शिस्तीच्या सहाय्याने तुम्हाला निरोगी वातावरण तयार करायचं. आणि निरोगी वातावरण निर्माण केल्यानंतर तुम्ही व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यामध्ये एकत्रीकरण केलं पाहिजे. त्यामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण केले पाहिजे. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बढती आहे, बदली आहे, प्रमोशन आहे, त्यांचा काय असेल तो मोबदला योग्य वेळेत दिला पाहिजे. आणि त्यामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढणार आहे. आणि कार्यक्षमता वाढली की या ठिकाणी तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट साध्य होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं असेल
तर कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुमचं प्रशासन चांगलं होणार आहे. म्हणजे प्रशासनासाठी तुम्हाला कर्मचाऱ्याची सुद्धा व्यवस्थित गरज लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की प्रमाणित साधने आणि यंत्राच्या वापरामुळे उत्पादन कार्य वाढण्यास मदत होते आणि ह्याच्या सहाय्याने उत्पादकाची सुद्धा कार्यक्षमता वाढते. म्हणून त्यांनी सांगितले की हे दोन्ही घटक आहेत ते फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून यातून व्यवस्थापन तत्वाचा उपयोग केला जातो. व्यवस्थापन तत्वे कशावर आधारित आहेत तर ह्या व्यवस्थापकाची तत्वे आहेत ती स्वरूपानुसार बदलत असतात. कधी कुठली परिस्थिती कशी बदलेल त्यानुसार त्याचा उपयोग केला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की उत्पादकता वाढवण्यास या दोन्ही घटकांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितले संसाधनांचा प्रभावी वापरास मदत केली जाते. आपण तिसरं बघणार आहे. तिसरं बघतोय शास्त्रीय निर्णय. व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व. तिसरं बघतोय शास्त्रीय महत्व. शास्त्रीयचा अर्थ त्यांनी सांगितले की संघटनेमध्ये पद्धतशीर संघटनेमध्ये पद्धतशीर आणि संतुलित निर्णय घेणे म्हणजे शास्त्रीय नियम. म्हणजे शास्त्रानुसार संघटनेमध्ये पद्धतशीर निर्णय घेतला पाहिजे आणि तो निर्णय हा संतुलित निर्णय असला पाहिजे तर तो शास्त्रानुसार महत्त्व असते त्याला. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की शास्त्रीय निर्णय घेण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन तत्वांची गरजच आहे. मग व्यवस्थापन तत्वे ही सुद्धा हाताळताना तुम्ही कला कौशल्य संघटनेतील कर्मचारी व्यवस्थापन किंवा त्या संबंधित असणारी सर्व यंत्रसामग्री याचा सुद्धा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही शास्त्रा पद्धतीने जर म्हणजे कृती मांडली पाहिजे, त्यानंतर निष्कर्ष काढला पाहिजे, साधनांची मांडणी केली पाहिजे आणि मांडणी करून त्या ठिकाणी संतुलित निर्णय तयार केला पाहिजे. संतुलित निर्णय जर असेल व्यवस्थापकाला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये सांगितले चुका व शिका. चूक तर होतच असते. मग चुका आणि शिकाच्या माध्यमातून चुकांची दुरुस्ती करा, त्याच्यावर उपाययोजना राबवा. मग त्याने सांगितलेलं आहे की तुम्हाला विविध प्रकारचे व्यवस्थापन करावं लागणार आहे. विविध प्रकारचं व्यवस्थापन करत असताना तुम्हाला व्यवस्थापन तत्वांची गरज आहे आणि व्यवस्थापन तत्वाच्या आधारे तुम्ही व्यवस्थापन करणार आहे. सहज शक्य होणार नाही. जसं आपण एखादा प्रयोग करतो, प्रयोग करताना आपण साहित्य साधनांचा वापर करतो, त्यानंतर कृती करतो, त्यानंतर त्यातून कृती केल्यानंतर आपल्याला निष्कर्ष दिसतो आणि आपण नंतर निष्कर्ष लिहिल्यानंतर आपल्याला एक अनुभव येतो की बाबा ह्या कृतीतून हा प्रकारे हा प्रयोग सिद्ध होतो. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शास्त्रीय घटकाला महत्त्व दिलं पाहिजे किंवा शास्त्रीय निर्णयाला महत्त्व दिलं पाहिजे. मग शास्त्रीय निर्णय कशा प्रकारे आहे? शास्त्रीय निर्णय त्यांनी जास्तीत जास्त काय सांगितले की निर्णय जो घेणार आहे तुम्ही निर्णय घेणार आहात त्या निर्णयाला महत्त्व देणं गरजेचं आहे. आणि मग तुमचं निर्णय हे विविध पर्याय असणार, विविध पर्यायातून एक पर्याय चांगला निवडायचा आहे आणि त्या पर्यायातून तुमचा शास्त्रीय निर्णय होत असतो. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं आहे की आता आपण बघतोय की व्यवस्थापनाची कार्य पाहिली, आपण नियोजन केलं, संघटन केलं, समन्वय साधलं, निर्देशन केलं, आपण कर्मचारी व्यवस्थापन केलं आणि नियंत्रण साधलेलं आहे, समन्वय साधलेलं आहे. हे सर्व घटक एकत्र आणल्यानंतर व्यवस्थापन हे होत असते. म्हणजे नियोजन आपण अगोदर ठरवलं तर नियंत्रणापर्यंत येणार आहोत. म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तसंच या ठिकाणी चुका होणार आहेत, चुकीतून तुम्हाला शिकायला मिळणार आहे असं या ठिकाणी सांगितलं. आता हेनरी ब्युअलची आपण तत्त्वे पुढे पाहणारच आहोत. त्यात सुद्धा त्यांनी सांगितले शास्त्रीय पद्धतीनं मांडणी केलेली.
शास्त्रीय पद्धतीचा जो शास्त्रज्ञ आहे F.W. टेलर त्याने सांगितलेलं आहे तो कसा अभ्यास करायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. पण यामध्ये चुका आणि शिका ह्याच्या निर्णयाच्या आधारे शास्त्र निर्णय हा पद्धतशीरपणे मांडला पाहिजे. आणि शास्त्रीय निर्णय मांडण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन तत्वांची गरज आहे. कारण व्यवस्थापन तत्वे ही तुम्हाला जिथं चुकलंय तिथं सांगत असतात, जिथं मार्गदर्शन आहे तिथं सांगत असतात आणि त्याच्या आधारे तुम्ही योग्य ठिकाणी किंवा योग्य प्रकारचा नफा हा मिळवत असतो आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करत असतात. म्हणून व्यवस्थापन तत्वाच्या मध्ये शास्त्रीय निर्णयाला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. पुढचं आपण महत्त्व बघणार आहोत ते म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव. सामाजिक जबाबदारीची जाणीव. पुढचा पण पाठ सामाजिक जबाबदारीची जाणीव. आता सामाजिक जबाबदारीची जाणीव काय आहे तर समाजाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे तो व्यवसाय संघटना समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये व्यवस्थापनाची तत्वे आहेत ती संघटनेच्यावर आधारित असतात. संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापन तत्वाचा उपयोग करून तुमची उद्दिष्ट गाठली जातात आणि त्यामुळे त्यांनी सांगितले की प्रत्येक दृष्टिकोनातून या ठिकाणी समाजामध्ये एक चांगलं उत्पादनाची दर्जा टिकवली जाते. समाजामध्ये तुमचं नाव लौकिक होत असतं, तुमचा उत्पादन दर्जा जात असतो आणि त्या ठिकाणी सांगितले की समाजाप्रती असणारी जबाबदारी पूर्ण केली पाहिजे, संघटनेने केली पाहिजे, व्यावसायिकाने केली पाहिजे. कारण समाजामध्ये तुमच्या नावाचा नावलौकिक होत असतो आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की तुमच्या किमतीसुद्धा वस्तूंची किंमत कशावर आधारित आहे तर उत्पादन दर्जावर आधारित आहे. कारण उत्पादन दर्जा असेल, खरेदी, विक्री, वित्त विभाग या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही ती किंमत लावलेली असते. परंतु या ठिकाणी सांगितले की त्यांनी प्रत्येक ठिकाणी समाजाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. या व्यवस्थापन तत्वांचा उपयोग आहे तो व्यवसाय संघटनेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. कारण समाज हा समाजापर्यंत जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या समाजातील ज्या संकट आहेत किंवा समस्या असतील त्या या व्यवस्थापन तत्वांच्या आधारे दूर होणार आहेत. आणि म्हणून त्यांनी काय सांगितले की जास्तीत जास्त समाजामध्ये तुमच्या वस्तूंची जाहिरात होत असेल तर समाज त्या दृष्टिकोनातून दर्जेदार उत्पादन बघत असतो आणि दर्जेदार उत्पादन असेल तर तुमची समाजामध्ये एक नावलौकिक उत्पादन क्षमता नफा वाढणार आहे आणि नफा वाढला की तुमच्या संघटनेचं महत्त्व आपोआपच वाढणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की वाजवी किंमत नको आहे. त्या वस्तूची किंमत त्या वस्तूनुसार असली पाहिजे. वाजवी किंमत घेतली तर त्यामध्ये दर्जेदार उत्पादन दिलं पाहिजे. दर्जेदार उत्पादन दिल्यामुळं वस्तूला तुमच्या मागणी येणार आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले की बाजारातील मक्तेदारी टळली पाहिजे. बाजारामध्ये असलेली मक्तेदारी असती ती टाळली पाहिजे. आणि त्यानंतर सांगितले की तुम्ही वाजवी स्पर्धा राबवू नका. संघटना किंवा व्यवसाय संघटना त्या समाजामध्ये असणाऱ्या वाजवी किमतीच्या स्पर्धा आहेत त्या राबवू नका. तर समाजाला सुद्धा तळागाळातील लोकांना सुद्धा त्या किमती परवडल्या पाहिजेत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्ती त्या वस्तूचा उपभोग घेता आला पाहिजे. त्यानंतर त्याने सांगितले वातावरणातील बदलानुसार व्यवस्थापनाची तत्वे सुद्धा बदलली जातात. वातावरण जसं असेल तर तसं व्यवस्थापन तत्व सुद्धा बदललं जातं. त्यानंतर सांगितले कामाची सुयोग्य जागा. आता जागा महत्त्वाची आहे. जागा कशी आहे? ग्राहकांना आकर्षित करणारी जागा असली पाहिजे. जागेमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुविधा देता आल्या पाहिजे आणि मग या ठिकाणी व्यवस्थापन तत्वांचा वापर केला पाहिजे. म्हणजे जागेचा वापर चांगल्या पद्धतीनं केला तर पुढच्या ग्राहकांना सुद्धा त्या व्यवस्थापनाच्या बद्दलची तुमची जाणीव होणार आहे. आणि त्यानंतर मानके साधने वापरली पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की सामाजिक जबाबदारी सर्वात महत्त्वाची आहे आणि सामाजिक जबाबदारी जर महत्त्वाची असेल तर तुम्ही यंत्रणा त्याच पद्धतीनं राबवली पाहिजे. आणि यंत्रणा त्याच पद्धतीने राबवली तुम्ही
तर त्या ठिकाणी संघटना ही मजबूत होणार आहे. कारण व्यवस्थापनेमध्ये त्यांनी सांगितले की व्यवस्थापकाला ती तत्त्वे मार्गदर्शक ठरत असतात आणि ही तत्त्वे समाजापर्यंत पोहोचत असतात. कारण संघटना मजबूत व्हायची असेल तर तुम्हाला उत्पादन दर्जा चांगल्या प्रकारे केल्या पाहिजेत आणि चांगल्या प्रकारची दर्जा जर उत्पादन केलं तर समाजामध्ये त्या दर्जेदार उत्पादन जात असतं आणि समाजामध्ये तुमच्या संघटनेचं नावलौकिक होत असतं. आणि म्हणून त्याने सांगितले की या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थापन तत्त्वाच्या आधारेच संघटना ही पुढे जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले समाजामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होत असते. आणि म्हणून व्यवस्थापन तत्त्वाचा उपयोग करत असताना, व्यवस्थापन तत्त्वाचं महत्त्व सांगत असताना जबाबदारीसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आपण पुढचं बघतोय ते म्हणजे संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देणे. पाचवं बघतो आपण संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. आता संशोधन आणि विकास हा महत्त्वाचे दोन घटक आहेत. कारण संशोधन जर झालं तर व्यवस्थापनाची तत्त्वे गतिमान असतात, शास्त्रीय असतात. कारण ती आपल्या आकारानुसार परिस्थितीनुसार बदलत असतात. परंतु संशोधनाची गरज आहे, विकासाची गरज आहे तुम्हाला. आणि त्यांनी सांगितले की व्यवसायामध्ये जगातील व्यवसायातील जी जागा असेल किंवा विकास असेल किंवा संशोधन असेल ते तत्वानुसार बदलत जातं. आणि या ठिकाणी सांगितले की परिस्थितीनुसार, काळानुसार संशोधनाची गरज आहे. संशोधन करून ती तत्वे विकसित केली पाहिजेत. त्याचबरोबर सांगितले की त्यांनी व्यवस्थापकाने सुद्धा सतत प्रोत्साहन निर्माण केलं पाहिजे. त्या प्रोत्साहनाच्या आधारे तुम्ही कर्मचाऱ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची प्रोत्साहन दिली पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या मध्ये कार्यक्षमता वाढवली पाहिजे. त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह पद्धती आणल्या पाहिजेत, नवीन प्रवाहाच्या पद्धती आणल्या पाहिजेत किंवा नवीन प्रवाह पद्धती आपोआप स्वीकारल्या पाहिजेत. आणि मग संशोधनाला चालना मिळणार आहे. संशोधन कसं करायचं आहे तर व्यवस्थापन तत्वाच्या सहाय्यानेच तुम्हाला संशोधन करायचे आहे. कारण व्यवस्थापनाची तत्वे आहेत ती योग्य पद्धतीने तुम्हाला परिणाम किंवा अपेक्षित परिणाम दिसत असतात. आणि मग या ठिकाणी सांगितले की व्यवस्थापकाला सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. तो सर्व प्रकारचं कार्य करत असतो. त्या ठिकाणी त्याला गरज पडल्यास स्वतंत्र पद्धती दिलेली आहे आणि ह्या स्वातंत्र्य पद्धतीमध्ये तो या तत्वांचा उपयोग करत असतो. आणि संशोधन आणि विकासाच्या प्रोत्साहनाने तो पुढे जात असतो. कारण संशोधन आणि विकास, उत्पादन विभाग, वित्त विभाग हे नवीन कार्यरत शोधावं लागते. आणि याच्या आधारे तुम्हाला संशोधनाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमची संघटना ही प्रगतीपथावर नेता येते. आणि म्हणून त्यांनी सांगितले की संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. पुढचा पाहतोय आपण 6वं समन्वय आणि नियंत्रणास मदत. आता समन्वय म्हणजे आदेश देणे आणि नियंत्रण म्हणजे त्याच्यावर केलेल्या कामाच्या पद्धतीचं नियंत्रण करणे. समन्वय साधल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आदेशाची देवाणघेवाण केली जाते. त्याच्या माध्यमातून व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरत असतात. वेगवेगळ्या विभागात काम करण्याच्या पद्धती असतात. उच्च स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर अशा तिन्ही विभागामध्ये समन्वय साधला जातो. समन्वया माध्यमातून सहकार्याची भावना निर्माण होते. त्यामध्ये नवीन आव्हानात्मक प्रगती साधली जाते. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवलं जातं आणि नियंत्रणाच्या माध्यमातून तुमच्याशी समन्वय साधला जातो. कारण समन्वय असा घटक आहे की 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्तीशी समन्वय साधला जातो. म्हणजे या ठिकाणी समन्वय म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की समन्वय म्हणजेच निर्णय
हा देताना तुम्हाला लेखी स्वरूपात द्यावं लागणार आहे, किंवा आपण फोनच्या सहाय्याने देतोय, किंवा ईमेल आहेत, अशा माध्यमातून समन्वय साधला पाहिजे. समन्वय साधल्यामुळे तुमच्यातली असणारे गैरसमज दूर होणार आहेत, संकट बाजूला होणार आहेत, समस्या बाजूला होणार आहेत, आणि समस्या बाजूला झाल्या की तुमचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे होणार आहे. आणि समन्वय नियंत्रण हे स्थापन करत असताना, नियंत्रण करताना मदत होते, आणि त्यामुळे संघटना मजबूत होते. आणि संघटना मजबूत झाली की तुमचं उद्दिष्ट आहे ते सहजतेने गाठता येते. कारण आदेशाची देवाणघेवाण केली पाहिजे. आदेश हा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आदेश हा गेला तरच संघटना पुढे जाणार आहे. कर्मचारीला सुद्धा उत्पादन क्षमता मिळाली पाहिजे, कार्यक्षमता मिळाली पाहिजे, कारण गैरसमज आहेत तो बाजूला दूर केला पाहिजे. आणि गैरसमज जेव्हा बाजूला होणार आहे तेव्हा त्यांची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. आणि म्हणून व्यवस्थापनाची तत्त्वे ही सुद्धा समन्वयाने नियंत्रण करण्यास मदत करतात. यानंतर आपण शेवटचं बघतोय, वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत केली जाते. वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत केली जाते. आता वस्तुनिष्ठ म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की व्यवस्थापनाची तत्वे ही योग्य समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची असतात, नियंत्रण साधली जातात. आणि यामध्ये काय सांगितलंय की दृष्टिकोन चांगला विकसित ठेवला पाहिजे. आणि दृष्टिकोन चांगला ठेवल्यामुळे व्यवस्थापनामध्ये अनेक प्रकारच्या संधी निर्माण होणार आहेत. आणि संधी निर्माण झाल्या की समस्या नाहीशा होणार आहेत. समस्या नाहीशा झाल्या की तुम्हाला एक चांगल्या प्रकारची भूमिका घेण्यामध्ये व्यवस्थापकाला महत्त्वाचं स्थान येणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून व्यवस्थापकाच्या मनात आत्मविश्वास निर्माण होणार आहे, निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होणार आहे. तो स्वातंत्र्य पूर्ण दिलेलाच आहे त्याला, परंतु कामकाजाचे वाटप केले पाहिजे, कामाच्या विकासामध्ये प्रगती केली पाहिजे. त्यानंतर विविध प्रकारच्या भूमिका बजावत असताना एकत्रीकरण केलं पाहिजे, उद्देश गाठले पाहिजेत, प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले पाहिजेत, त्याच्या माध्यमातून संशोधनाला चालना दिली पाहिजे, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात वाढ केली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर भूमिका ही सर्वात महत्त्वाची, आणि ती भूमिका व्यवस्थापकाला निर्माण करायची. मग या व्यवस्थापन तत्वाचा उपयोग करा. व्यवस्थापन तत्वे ही सर्वत्र वापरायची असतात. तत्वानुसार, बदलत्या आकारानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार व्यवस्थापन तत्वाचा उपयोग केला जातो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास सुद्धा व्यवस्थापन तत्वाच्या महत्त्वामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे. कारण वस्तुनिष्ठ भूमिका हा व्यवस्थापक घेत असतो, आणि व्यवस्थापकाला एकसूत्रता आणणे गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांच्या मध्ये एकसूत्रता आणणे गरजेचं आहे, कारण एकसूत्रता आणली तरच तुम्हाला समन्वय साधता येणार आहे, नियंत्रण साधता येणार आहे, आणि तुमच्या संघटनेचं तो नफा आहे तो वाढणार आहे. आणि नफा वाढला तर तुमचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार आहे. आणि म्हणून आज आपण ह्या ठिकाणी व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व, त्यामध्ये आपण घटक बघितलेले आहेत की सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे, संशोधन विकास प्रोत्साहन आहे, समन्वय नियंत्रण आहे, वस्तुनिष्ठ भूमिका आहे, आणि शास्त्रीय निर्णय आहे, साधनांचा वापर केलेला आहे, आणि यातून व्यवस्थापनाचं महत्त्व हे वाढत आहे. धन्यवाद.